हरि ओम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 118. सर्व वस्तू जगत उपयुक्त. वस्तू लहान असो की मोठी, गोष्ट किरकोळ असो की थोर असो, ब्रह्मांडामधील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट सकारण उत्क्रांत झाली आहे. एकमेकामधून दुसरे उत्क्रांत होताना त्यामागे काहीतरी प्रयोजन, कारण, हेतू आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक वस्तूची, गोष्टीची कोणी ना कोणीतरी दखल घेत आहे. त्यांचा वापर, उपयोग, उपभोग घेत आहे. म्हणून ब्रह्मांडामध्ये काहीही निरुपयोगी, विनाकारण, अनावश्यक नाही. येथील प्रत्येक वस्तूची, गोष्टीची उपयुक्तता आहे. एका देशामधील एका प्रदेशामध्ये उंदीर फार झाले. त्याने इतका उच्छाद मांडला की माणसांना जगणे अशक्य झाले. यामुळे सरकारने त्या प्रदेशामधील संपूर्ण उंदीर नष्ट केले. त्यामुळे काही कालावधीनंतर त्या प्रदेशी एक प्रकारचा विचित्र रोग फैलावला. त्या रोगाचे निदान करताना असे लक्षात आले की तो रोग पसरणारे जंतू उंदीर भक्ष म्हणून खातात. लगेच अन्य प्रदेशामधून उंदीर आणून त्या प्रदेशी सोडण्यात आले. तेव्हा ते रोग पसरणे थांबले. यामधून आपल्याला आध्यात्मिक धडा गिरवायचा आहे. हल्ली समारंभाला जर भोजन आयोजित केलेले असेल तर तेथे पंगत नसते. तेथे एका लांबलचक टेबलावर अन्नपदार्थ ठेवलेले असतात. ताटे, वाट्या, चमचे, पाणी वगैरे ठेवलेले असते. यजमान सर्वत्र संचार करत जेवल्याशिवाय जायचे नाही असा सर्वांना प्रेमळ आग्रह करत असतो. त्या टेबलावर जो जे वांछेल तो ते लाहो अशा अपेक्षेने असंख्य विविध पदार्थ ठेवलेले असतात. याचा अर्थ प्रत्येकजण प्रत्येक पदार्थ खातो किंवा खाऊ शकतो असा नाही. आणि पदार्थांच्या प्रकारांची रेलचेल पाहता ते शक्यही नसते. यामुळे ज्याला जे पाहिजे, ज्याला जे रुचेल, ज्याला जे पटेल ते प्रत्येकजण आपापल्या ताटात वाढून घेत असतो आणि यथेच्छ चापत असतो. आत्मपरब्रह्माच्या वैश्विक शक्तीचा उपयोग करून माया नेमके हेच करते. हे वैश्विक तत्त्व आहे. यासाठी आपण फक्त आपल्या पृथ्वीचा विचार करू. भिन्न भिन्न प्रदेश, निरनिराळे हवामान, वेगवेगळा जमिनीचा कस, तेथील पावसाचा कमी जास्तपणा वगैरे अनेक गोष्टींच्या परिणामाने त्या त्या प्रदेशी विविध प्रकारचे अन्नधान्य उगवत असते. वस्तुजगत निर्माण होत असते. ते अन्नधान्य, ते वस्तुजगत त्या त्या प्रदेशी मानवांना देह सुदृढ, निरोगी, सशक्त ठेवायला आणि सुलभ, सुविध, सुकर जीवन जगायला उपयुक्त असते. याचा ज्यांना पाचपोच आहे ते आपापल्या ठिकाणी आपापली परंपरा, रूढी जपत नैसर्गिकपणे छान मजेत जगतात. परंतु पुढे काळ झपाट्याने बदलला. विज्ञान प्रगत झाले. दळणवळणाच्या सोयी झाल्या. एकमेकांच्या प्रदेशी जाणे येणे वाढले. त्याबरोबर एकमेकांच्या परंपरा, रूढी यांचे आदानप्रदान सुरू झाले. मानव निसर्गापासून ढळला आणि आधुनिक विज्ञानाच्या निमित्ताने कृत्रिम वागू जगू लागला. त्याला त्याची परंपरा, रूढी अन्य ठिकाणी आकर्षित झाल्यामुळे जुनाट, गावढळ वाटू लागली. आपापल्या प्रदेशी आनंदाने राहत असलेला मानव अन्य प्रदेशामधील वस्तुजगताकडे आकर्षित झाला. आमच्या कोकणात गुडघ्यापर्यंत एक अधोवस्त्र आणि आवश्यकता वाटल्यास कमरेपर्यंत एक उत्तर वस्त्र, यावर मजेत खुश असलेला मानव आता चवड्यापर्यंत पॅन्ट, हातभर शर्ट आणि पायात बूट घालतो. अशा कपड्यांमध्ये भिजायला आणि शेतात नांगर चालवायला कठीण जाते. नाचणीची भक्कम भाकरी, ताटभर वरण भात, चटणी, कच्चा कांदा खाणारा आता इडली, डोसा, पिझ्झा, ढोकळा वगैरे खातो.
जरा पावसात भिजला की शिंकायला, खोकायला आणि तापायला लागतो. त्याच्या अडुळशाचा ताजा काढा घेऊन बरा होणारा आता वैद्यबुवांकडे पळतो. दररोज डोंगर उतार करत सहज 7-8 मैल चालणारा आता चाकावरून पळतो आणि वयाच्या 30-35ला गुडघ्याच्या वाट्या बदलतो. मधुमेह, रक्तदाब, हृदरोग याचा शिकार होतो. डोंगर उतरणीवर शेती आहे, तेथे ट्रॅक्टर आणता येत नाही, म्हणून डोंगर भुईसपाट करून भूस्खलन ओढवून त्यात घरादारासह गाडला जात आहे. परदेशी जाऊन अन्न, वस्त्र, निवारा, करमणूक आणि एकूणच जगण्याच्या कल्पना साफ बदलल्या आहेत. याचा परिणाम म्हणून प्रत्येकाला स्वतःसह अन्य प्रांतांमधील वस्तुजगत आकर्षित करत आहे. यामुळे अनावश्यक वस्तुजगत प्रत्येकाला हवे आहे. मायेचा पासपोस राहिला नाही. जेवणासाठी अनेक अन्नपदार्थ असले तरी त्यामधून आपल्या प्रकृतीला झेपेल ते आणि तेवढेच अन्नपदार्थ घ्यायचे असतात. सर्वच ओरबाडायचे आणि ओरपायचे नाही. आपल्यासाठी योग्य असेल तिकडेच आकर्षित व्हायचे. विवेक, तारतम्य बाळगून अन्य ठिकाणी आकर्षण आवरून घ्यायचे. याचा अर्थ माया साधन म्हणून वापरायचे, माया साध्य नाही. याचप्रमाणे जगात विविध प्रांते, विविध वस्तुजगत निर्माण होते. प्रदेशांची, निसर्गाची, माणसाची विविधता आहे, म्हणून विविध वस्तुजगत लागणारच. त्यामधून आपल्याला आवश्यक आणि उपयुक्त तेवढेच वस्तुजगत आपण घ्यायचे. उपलब्ध आहे म्हणून ओरबाडायचे आणि ओरपायचे नाही. मायेची ऊब आहे म्हणून तिचा दुरुपयोग करायचा नाही. तरच जगा आणि जगू द्या ही भावना जोपासली जाईल. सर्वांना आवश्यक ते सर्व उपलब्ध होईल. माया आवरली जाईल आणि आत्मपरब्रह्म प्राप्त होईल. हरिओम.